Hi friends, let us start today an important topic from Science 1, that is effects of electric current. विद्युत धारेचे परिणाम. When an electric current is supplied in various objects, what happens with that object? Whether the heat is produced, whether the light is generated, whether the kinetic energy is produced, whatever it may be. All these effects that we are going to discuss in this chapter. मागच्या वर्षी आपण इलेक्ट्रिक करंटच्या संदर्भात एक संपूर्ण टॉपिक शिकलेला आहे. त्यामध्ये आपण हाऊ इलेक्ट्रिसिटी इज ट्रान्सफर्ड थ्रू द कंडक्टर that we have seen. We have also seen the concepts of resistors, the connections of resistors, resistors in series, resistors in parallel, and all these things. Now in this chapter we are particularly discussing about the effects of electric current. विद्युतधारा पाठवल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे परिणाम घडू शकतात. या चॅप्टरची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स. What are good conductors? The materials or the objects which can conduct the electric current are known as good conductors. Generally all metals are good conductors. जवळपास सगळे धातू हे गुड कंडक्टर. का गुड कंडक्टर असतात मेटल्स? Because metals possesses free electrons, mobile electrons. The electrons which are present in the atoms of the metal, particularly outermost electrons, they are free, they are mobile. They can wander here and there inside the metal. And if the 2 points of the metal conductor are connected in 2 terminals of potential difference, then the electric current flows. नववीत आपण हे शिकलोय, पोटेन्शियल कशाला म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं, हा सगळा भाग आपण नववीमध्ये बघितलो. वन्स अगेन वी आर रिकॉलिंग इट. आपण हे परत एकदा बघतो. गुड कंडक्टर कोणाला म्हणतो? द मेटल्स which can conduct electric current, or any other material which can conduct electric current. Metals are generally good conductors. यावर bad conductors कोणाला म्हणतो? bad conductors का दुसरा शब्द आहे insulators. Generally all non-metals are insulators. याच्यात एक एक्सेप्शन आहे बघा. Non-metals are generally insulators except carbon, graphite, etc. Except carbon. कार्बन रॉड हा गुड कंडक्टर. कार्बनचे काही मेटल्स गुड कंडक्टर्स आहेत, पण बाकी बहुतेक नॉन मेटल्स कसे येतात? दे आर ऍक्टिंग एज इन्सुलेटर्स और दे आर ऍक्टिंग एज अ बॅड कंडक्टर. दीज गुड कंडक्टर्स और दीज बॅड कंडक्टर्स मे हॅव डिफरंट कंडक्टिव्हिटी. त्यांची कंडक्टिव्हिटी कमी जास्त होऊ शकते. इट डिपेंड्स अपॉन देअर रेजिस्टन्स. इफ द कंडक्टर हॅज मोर रेजिस्टन्स इट विल कंडक्ट लेस करंट. इफ द कंडक्टर हॅज लेस रेजिस्टन्स इट विल कंडक्ट द मोर करंट. ज्याचा रेजिस्टन्स कमी आहे तो गुड कंडक्टर समजला जातो. ज्याचा रेजिस्टन्स थोडा जास्त आहे तो मॉडरेट कंडक्टर समजला जातो. ज्याचा रेजिस्टन्स हायेस्ट आहे इट विल बी कन्सिडर्ड एज इन्सुलेटर और बॅड कंडक्टर. आणि जर 100% इलेक्ट्रिक करंट पास करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दीज आर सुपर कंडक्टर्स. नाउ आफ्टर डिस्कसिंग अबाउट द कंडक्टर्स, नाउ वी विल प्रोसीड फर्दर. गेल्या वर्षी आपण असे पण छोटे प्रयोग बघितलेले आहेत की त्यामध्ये काही ऑब्जेक्ट आपल्याला पॉझिटिव्हली चार्ज दिसतात तर काही निगेटिव्हली चार्ज दिसतात. निगेटिव्हली चार्ज और पॉझिटिव्हली चार्ज. तुम्ही लहानपणापासून छोटे छोटे प्रयोग करत आलेला. समजा आपण कंगव्याने केस विंचरले आणि ते केस विंचरल्यानंतर तो कंगवा छोट्याशा कागदाच्या कपट्याकडे नेला तर ते कागदाचे कपटे आकर्षित होतात. व्हॉट इज इट इंडिकेट? इट इज इंडिकेटिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. याला स्थितिक विद्युत म्हणतात. एखादा एवोनेटचा दांडा लोकरी वस्त्रावर घासला तर तो बऱ्याचशा पदार्थांना आकर्षित करतो. व्हॉट डज इट इंडिकेट? इट इज इंडिकेटिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. अशा वेळेला दोन घर्षण करणाऱ्या वस्तूंमध्ये एकावर पॉझिटिव्ह तर एकावर निगेटिव्ह चार्ज होतो आणि तो तात्पुरत्या स्वरूपाचा राहतो. ते पदार्थ तात्पुरत्या स्वरूपात कुणाला तरी आकर्षित करू शकतात. एका वस्तूवरचा चार्ज दुसऱ्या वस्तूवर ट्रान्सफर होऊ शकतो. ऑल दॅट इंडिकेटिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. याला स्थितिक विद्युत म्हणतात. स्थितिक विद्युत. पण हे फार छोट्या स्वरूपाचे असते. इट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड फॉर लॉंगर डिस्टन्सेस. बट वी शुड नो व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह चार्ज, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह चार्ज, हाऊ दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर.
सो इट डिपेंड्स इन द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. पण या चॅप्टर मध्ये आपल्याला जो महत्त्वाचा भाग शिकायचा आहे तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. ही प्रवाही विद्युत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होणारी विद्युत आहे, त्याला आपण काय म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इज अ फ्लो. साधी नदी सुद्धा एक करंट आहे. कशाचा करंट आहे तो? इट इज द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. When we think about the river, in river the water is flowing from higher potential to the lower potential. नदीचा प्रवाह नेहमी उच्च पातळीकडून कमी पातळीकडे होतो. रिकामी नदी नसते. नदीचा सतत कंटिन्युअस जो फ्लो आहे तो फ्लो हायर लेवल पासून लोअर लेवलला. तसं करंटचा सुद्धा फ्लो कसा असतो? फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. If suppose thus these types of charges are transferred from higher potential to lower potential, then a current is flowing, that is known as current electricity. This current electricity may flow in the resistors. It may flow in motors, or it may be produced from the generators via electromagnetic induction. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जर होत असेल तर करंट जनरेट होतो. त्यामुळे ही करंट इलेक्ट्रिसिटी आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते इन द फॉर्म ऑफ जनरेटर्स. काही ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी वापरली जाते, काही ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. या चॅप्टरमध्ये या दोन्ही गोष्टींचा विचार करतात आपल्याला. हाऊ द रेजिस्टर्स आर वर्किंग ऑन इलेक्ट्रिक करंट, हाऊ द मोटर इज ऑपरेटेड ऑन इलेक्ट्रिक करंट, हाऊ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन takes place in the coils, and how the electricity is generated. These are resistors, motors, generators, etc. Now we will see how the energy is transferred, particularly electrical energy. विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी ट्रान्सफर होते. Consider an electric circuit. हा एक विद्युत परिपथ आहे. आता इलेक्ट्रिक सर्किट वगैरे कसं तयार करतात गेल्या वर्षी आपण शिकलो आहे. All these are the symbols which are used for drawing the electrical circuit. Now see here, what is the electrical circuit? A resistor is there. This resistor is connected between 2 points. One point is connected to the ammeter which measures the electric current. Then the second point of the ammeter is connected to the negative terminal of the battery. Then the positive terminal of the cell or battery is connected to the plug K, which is a switch. Then the second terminal of the K is connected to the point A. In between these 2 points of the resistor, a voltmeter is connected, which can measure the potential difference across A and B. म्हणजे A पासून B पर्यंत पोटेन्शियल डिफरन्स VAB आहे. टोटल पोटेन्शियल डिफरन्स V आहे. टोटल म्हणजे काय? A पासून A पर्यंत. आणि VAB म्हणजे काय? A पासून B पर्यंत. थोडा फरक आहे थोडा. VAB is the potential difference across these 2 points A and B. This is all about the electrical circuit. हा विद्युत परिपथ आहे. या विद्युत परिपथामध्ये आता काय होणार आहे? सपोज ए Q coulomb charge is released from positive terminal. This Q coulomb charge will pass through this wire, then it will pass through this wire, then through this plug K, then it will come and cross the resistor, then from the resistor it will come to the positive terminal of the ammeter, then it will pass through the ammeter, then to the negative, then to the negative, and then it will come back. Q एवढा चार्ज प्लस पासून निघतो आणि पुन्हा प्लस पर्यंत येतो. अर्थातच तो रेजिस्टर मधून जातो आहे, या वायर्स मधून जातो आहे, एमिटर मधून जातो आहे, सगळ्या पॉइंट मधून जातो आहे. आता आपण असं गृहीत धरूया की Q एवढा चार्ज, Q इज द अमाउंट ऑफ चार्ज इज ट्रान्सफर्ड थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स VA. A पासून B पर्यंत एक चक्कर त्याला पूर्ण करण्यासाठी त्याने किती वर्धन केलेलं आहे? V dt. Then the amount of power required to do this electrical work is given by the formula. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. Power is equal to electrical work done upon time. कसं कुठल्या प्रकारची पॉवर आपण याच पद्धतीने घेतो? वर्क अपॉन टाइम. हिअर द वर्क इज डन. प्रत्येक गोष्ट नीट लक्षात घ्या. Q प्रभार प्लस पासून निघतो, या संपूर्ण परिपथातून फिरतो आणि पुन्हा प्लस पर्यंत येतो. त्याने एक चक्कर पूर्ण करण्यासाठी काहीतरी कार्य झालेलं आहे. काहीतरी कार्य झालेलं आहे म्हणजे काहीतरी फोर्स, काहीतरी बल प्रयोग केलेलं. हे जे कार्य होतं हे कार्य
वर्क डन अपॉन टाइम. व्हॉट इज इलेक्ट्रिकल वर्क डन? किंवा वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं फोर्स केवढा आहे? Q एवढा. डिस्प्लेसमेंट केवढा आहे? V एवढं. व्हॉट इज V? पोटेन्शियल डिफरन्स. इट इज द डिफरन्स फ्रॉम A पॉइंट टू B. म्हणजे आपण Q एवढा बघा या संपूर्ण परिपथातून फिरताना झालेलं वर्क डन काय लिहू आपण? P = V × Q divided by T, where V is the potential difference, Q is the charge, and T is the time period. This amount is calculated by the formula P = VQ upon T. Now we know that Q upon T, this Q upon T is equal to I, where Q is the charge, T is the time, and I is the current. म्हणून मग हा फॉर्म्युला आपल्याला कसा येईल? P = V × I. V AB लिहिलं तरी चालेल. We are getting one equation. P = V × I. This is one equation in which we are getting the power. Now the heat generated due to this, the heat generated, that is H = P × T, where power into time. What is power then? We are getting H = in place of P, we are writing V × I × T. So we are getting one equation for the determination of heat generated whenever a current is passing through it. That is H = V × I × T. आता आपल्याला हे इक्वेशन थोडं वेगळ्या पद्धतीने म्हटले आहे. H = V × I × T आहे. या V च्या जागी मला R लिहिलं आहे. V can be equal as I × R. H = I × R × I × T. Or rather we can say H = I² R × T. This is another equation for the heat development. That is H = I² R × T. This is another equation which can be calculated by the formula H = I² R × T. It is calculated in joules. इथं हीट एनर्जी जी मिळाली ती सुद्धा जूल मध्ये मोजतो आपण. इथं जी हीट एनर्जी मिळाली ती सुद्धा आपण जूल मध्ये मोजतो. द हीट जनरेटेड इनसाइड द कॉइल ड्यू टू द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट. का उष्णता निर्माण होते पुढे आपण बघणार आहोत. द करंट इज पासिंग, द चार्ज इज ट्रान्सफर्ड. द चार्ज व्हेन ट्रान्सफर्ड थ्रू दिस रेजिस्टन्स, it will create a heat energy. That amount of heat energy is given by the formula either H = VRT or H = I²RT. It will be given in the form of joule, that is work done in the form of heat. This work done can be given by the formula P = V × I. आता आपल्याला बघा एक युनिट मोजता आहे. What is P? P = V × I, where V is the voltage and I is the current. म्हणजे समजा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आणि 1 एंपियर करंट वाहत असेल तर खर्च होणारी पॉवर किती असते? 1 वॅट. सी 1 वॅट = 1 volt × 1 ampere. This is the unit for the measurement of electric power. If 1 volt potential difference across the conductor and if 1 ampere current is passing through it, then the power utilized inside that work is given by 1 watt = 1 volt × 1 ampere. This is all about the measurement of power. In general, power can be given as 1 watt = 1 joule upon 1 second. हेही बघितलं. joule upon second किंवा work upon time. 1 watt can be given as 1 joule upon 1 second. 1 सेकंदामध्ये 1 जूल एवढे कार्य घडत असेल तर वापरलेली पॉवर 1 वॅट असते. These are the units for the measurement of power. Now we will see what happens whenever an electric current is passing through the conductor. Remember, when the conductor is having current and inside that if the current is passing through the coil, a heat is generated. एखादी अशी साधी कॉइल आहे ज्याला आपण सॉलिनॉइड म्हणतो. त्या कॉइल मध्ये इलेक्ट्रिक करंट पास करतो. या कॉइलचा रेजिस्टन्स किती आहे त्यावर या कॉइल मध्ये निर्माण होणारी हीट अवलंबून असते. हीट का निर्माण होते एखाद्या कंडक्टर मध्ये? when the electric current is passing,
then the electrons which are passing through that conductor, they will strike on the atoms. When they are striking on the atoms, they will collide on them. They will create some kinetic energy. They will create some vibrations inside that, and due to these vibrations, heat energy is generated. म्हणजे एखाद्या वायरमधून एखाद्या कंडक्टरमधून वीज जात असताना, विद्युतधारा प्रवाहित होत असताना त्या विद्युतधारेमुळे त्या कंडक्टरमध्ये उष्णता निर्माण होते. दॅट इज कॉल्ड ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. Whenever an electric current is passing through the coil, then a heating effect will be generated, and then the coil gets heated. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट बघितले की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एखाद्या कॉइलमध्ये करंट पास केला की हीट तयार होते. आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी असते, त्यामधली कॉइल लाल भडक होते. इट इज ड्यू टू व्हॉट? द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड हीट इज जनरेटेड. हीटर आहे, गीझर आहे, टोस्टर आहे, अनेक प्रकारचे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहेत. इस्त्री आहे. या इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस मध्ये नेमकं काय होतं? द करंट इज पास्ड थ्रू द कॉइल. द कॉइल हॅज रेजिस्टन्स. इट हॅज मोर रेजिस्टन्स, मोर हीट विल बी जनरेटेड, and then that heat will be supplied to that particular article, and then that article will give the heat energy. टोस्टर आहे, हीटर आहे, गीझर आहे. आपल्याला सर्वात छान एक्झाम्पल दिलेलं आहे इलेक्ट्रिक बल्ब. लुक ॲट दिस बल्ब. हा बल्ब कसा आहे पूर्ण डिटेल माहिती आपल्याला. द बल्ब इज मेड ऑफ ग्लास and it is having vacuum or nitrogen gas filled inside that. Remaining air is withdrawn and the nitrogen gas is filled. Then a glass support is there. On this glass support a coil, solenoid coil is there. अशी गुंडाळलेली तार. Particularly तार कशाची असते? It is made of tungsten. The coil which is present inside this bulb is made up of tungsten. कशामुळे टंगस्टनची? It has high resistance. It has high resistance and it has high melting point. It has high melting point. जवळपास 3,500 डिग्री सेल्सिअस इतकाचा टेम्परेचरचा मेल्टिंग पॉइंट असतो. एवढा हाय मेल्टिंग पॉइंटची आणि हाय रेजिस्टन्सची बारीक तार कॉइल करून इथे बसवलेली असते. मग जेव्हा आपण हा बल्ब होल्डरमध्ये बसवतो आणि इलेक्ट्रिक करंट सप्लाय करतो, नाउ दिस करंट विल फ्लो थ्रू दिस कॉइल. As the coil is very high resistance, having very high resistance, due to the high resistance, it is strongly heated. As it is strongly heated, it will become red hot and starts illuminating, and it is giving light, it is giving heat. जोपर्यंत तुम्ही करंट पास करताय तोपर्यंत तार गरम होते, तापते, तापून शुभ्रोष्ण होते आणि या बल्बमधून असा प्रकाश निघू लागते. This is what? This is the heating effect of electric current. Remember. This is the heating effect of electric current. Electric bulb is one of the device which works on heating effect of electric current. There are various objects which works on heating effect of electric current. The heat is generated and which can be calculated by the formula H is equal to EIT or H is equal to I square RT. It is in joules. So this is all about the heating effect of electric current. Remaining we will discuss in the next video. Thank you.